यानंतरची बातमी ही राज ठाकरे यांच्या संदर्भातच आहे। राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्यास परिणाम होणार नाही, संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मनसे मोदी विरोधकांबरोबर आल्यास त्यांचा मान सन्मान होईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्या महायुतीत जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलंय त्यांच्या म्हणण्यानुसार जर मनसे ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर त्यांचा मान सन्मान होईल असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम? मला वाटत नाही काही परिणाम होईल। प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे, मुंबईची जनता त्यापेक्षा सुज्ञ आहे। महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आहे आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार नाही। दिल्लीला गेले आहेत, त्याच्यामुळे ते दिल्लीला कुणाला भेटायला काय होतंय ते बघूया, आता ते आल्यावरच कळेल। भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे। बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात जी लढाई ही इंडिया आघाडी करते, त्या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत जबाबदारीने वागणारा आज राज्यकर्ते गरजेचे। मनसे जर सोबत आले तर इंडिया आघाडी त्यांना सामावून घेईल। अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल।